मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आज आपल्याकडे जो प्रोडक्ट आलेला आहे ब्लो आर्मरचा C30 ब्लूटूथ हेडसेट इंटरकॉम आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आपल्या ग्रुपची एक मोठी खरेदी झाली, त्यामध्ये हा आला होता आणि हा आज आपल्या MT Thunder 3 Pro मध्ये फिट करायचा आहे। तर तुम्हाला आता कशी प्रोसेस आहे दाखवतोच आणि आपला पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे, आपण कधी ब्लूटूथ हेडसेट इन्स्टॉल केलेला नाही, तर आपल्याच हेल्मेटमध्ये आपण पहिल्यांदा इन्स्टॉल करून बघू आणि कसा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करतोच। तर हे आहे आपलं हेल्मेट, तसं 3 वर्ष झाले त्याला घेऊन। ग्राफिक्स थोडं डल झालंय, भविष्यात आपण बघू ह्याच्यावर जरा एक्सपेरिमेंट करायचा, एक सक्सेस झाला तर ठीक। तर हा आहे ब्लूटूथ इंटरकॉम। तुम्हाला याचं वैयक्तिक अनबॉक्सिंग दाखवतो। मागच्या वेळी पूर्ण ग्रुपच्या साहित्याचं अनबॉक्सिंग दावलेलं आहे, त्यावेळी फक्त बॉक्सचं अनबॉक्सिंग दाखवतो। या इकडं हा असा C30चा बॉक्स आहे, चारी बाजूने प्लास्टिक कोटिंग आहे याला। याचं कोटिंग पहिलं फाडून घेऊया आपण। हा हे C30चा बॉक्स। हे निघालं C। वा मित्रांनो, एक कार्ड दिलं याच्यासोबत, K6D90D कार्ड आले। करून हे वॉरंटी कार्ड असेल असं वाटतं। हा इथे लिहिले बघा, 1 वर्ष वॉरंटी कार्ड एक आले। आणि हा आहे ब्लूटूथ इंटरकॉम। पहिलं पान उघडलं, याच्यामध्ये हे सगळं साहित्य आहे। हा आहे माईक, डिटॅचेबल माईक वाटते मला, नाही वाटतं स्पीकर सोबत अटॅच आहे। हा इथून डिटॅचेबल आहे, बरोबर, असं डिटॅच पण होते सेपरेट माईक। हे त्याचे स्पीकर्स आले ती, आणि याच्यावरती मेन्शन पण केलेलं आहे बघा, साऊंड बाय JBL। एकदम उत्तम दर्जाचे स्पीकर दिले ती, साऊंड क्वालिटी जबरदस्त असणारच। पुढं ऐकूच आपण। आणि हे वरचं उघडतंय, बरं, ह्याच्या खाली पण एक कप्पा आहे, सेंट आहे कागदाला। वा, हे मॅन्युअल आहे, ह्याच्यावरती इन्स्टॉलेशन वगैरे कसं करायचं दाखवलंय। आणि ह्याच्या आतमध्ये एक केबल, हाय क्वालिटी ब्रेडेड केबल, USB to C टाईप आहे। एक आलंकी दिलेला आहे। हेडसेट अडकवण्याची प्लेट, आणि हा जो क्लॅम्प येतो तो हेल्मेट सोबत अडकला जातो। स्पीकर लावायची अटॅचमेंट आहे ही आतली, हेल्मेटच्या आतली। आणि सगळ्यात शेवटला आपला महत्त्वाचा पार्ट म्हणजे ब्लो आर्मर C30, एक नंबर क्वालिटी C30 प्रोडक्ट आहे। वायरलेस ब्लूटूथ म्हणू शकतो आपण याला। या अशा क्वालिटीचा आहे C30 ब्लो आर्मर, एकदम रफ अँड टफ मटेरियल वापरलं आहे। IP67 आहे, वॉटर रेजिस्टंट आहे, वॉटरप्रूफ पण म्हणू शकतो आपण, पण बुडवून ठेवू शकत नाही कुठल्या तरी पाण्याच्या डबक्यात वगैरे। तर हेल्मेट संग भिजत राहिला तर काही प्रॉब्लेम नाही, कारण याचे वायरिंगचे अटॅचमेंट खाली दिलेले आहे, त्यामुळे खालून उलटं वर पाणी जाण्याचा काही संबंध नाही। बटन्स वगैरे वॉटरप्रूफच आहेत। आणि हा आहे छोटासा अँटिना, टोटली 20 रायडर कनेक्ट होऊ शकतात त्याच्या संग। 1 किलोमीटरची रेंज दिलेली आहे कंपनीनं। आता घाटात वगैरे कसं काम करते अजून टेस्ट केल्यानंतर कळणार। हा हेल्मेटला फिटिंग करून घेऊ आणि कसा लुक येतो, कशी साऊंड क्वालिटी येते ते सगळं बघू। हे अटॅचमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी जोडल्या पाहिजे ब्लूटूथमध्ये। प्रोसेस चालू करू, ब्लूटूथ जोडायची। त्यासाठी आपल्याला हेल्मेटच्या आतलं पॅडिंग खोलायला लागणार आहे, कारण आतमध्ये छोटे कप्पे दिलेले असते ती। आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्मेट पण ब्लूटूथ कॅपेबिलिटीवालं पाहिजे, कारण काही हेल्मेटला ती स्पीकर लावायची, हे जे स्पीकर लावायची जागा असते तर ते लो बजेटच्या हेल्मेटला दिलेली नसती। आम्ही जे वेगाचं 2000 रुपयेवाला आत्ता घेतलेलं आहे, रिसेंटली मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, तर त्याला ब्लूटूथ जोडायची सिस्टम नाही आतमध्ये स्पीकर। किंवा हेल्मेट घेताना माहिती करून घ्या की ज्याच्यात ब्लूटूथ बसेल तेच हेल्मेट घ्या, कारण हेडफोन घालून हेल्मेट वापरणं जरा कानात ती दुखतं भयानक। तर हे जोडून घेऊ, त्यासाठी अगोदर आतलं पॅडिंग काढू। ओहो, आतमध्ये माईकची वायर लई दिवसानं बाहेर आली।
पॅडिंग थोडंसं ओलं आहे, कारण काल मी गेलतो तो बाहेर टोटली 200 किलोमीटरची राईड मारून आलेलो मी काल, आणि भिजून पण आलेलं आहे, थोडंसं ओलं आहे. आत पाणी येत नाही कधी हेल्मेटच्या. तर इथं बघू शकता छोटे छोटे होल्स दिलेले आहेत, ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक आहे. ह्यात थोडासा वेलक्रो अर्धा दिसेल तुम्हाला, कारण मी अगोदर ब्लूटूथ लावला होता ह्याला. तर हे काढून अखंड वेलक्रो लावून टाकू याला आपण. आणि हे आतनं काही असं हेल्मेट आहे आपलं, पॅडिंग काढलं की एवढं मोठं दिसते. स्पीकरचं एक्सटेन्शन टाकायची गरज काय लागणार नाही, कारण ही एक्सटेन्शन टाकलं की स्पीकर उचलून येतात वरती. त्यामुळे आपल्याला पाहिजेत एकदम घासून, उगाच कानाला त्रास नको आपल्या. त्यामुळे ही झाली लेफ्ट साईड. अशा प्रकारे आपल्या हेल्मेटच्या चिंध्या उडल्या तुम्ही बघू शकता. बसल्या बसल्या आम्ही काम लावून घेतलं एक्स्ट्रा. वायरिंग कुठनं काढायचं आणि कसं काढायचं बघण्यावर पाक हेल्मेट मोकळं करून झालेलं आहे आमचं. त्याला म्हणायची प्रोसेस, हेल्मेट प्रोसेस. कशा प्रकारे हेल्मेट प्रोसेस चालू आहे बघा. कुठनं वायरिंग, कसं वायरिंग काढायचं आहे. हेल्मेट पाक खुल्ला माहोल करून ठेवलाय. पाक पॅडिंग काढून टाकले हेल्मेटचं, आणि त्यातनं वायरिंग करायचं चालू आहे आता. आदियोगी आदियोगी इकडं बघ, बघ आदियोगी. कापाकापी करायला लागते काय. काय बाळा दी हातात काय आहे तुझ्या? अरे ते आत्ता नवीन आणलंय. आपण की नवीन आणले की आता. काय आहे त्या हातात? हक काय आहे हातात बघू, काय आहे बघू. हा बघ आत्ता जुळलं ती. मित्रांनो, ही जी केबल मॅनेजमेंट आणि हे क्लॅम्प बसवण्यासाठी एवढी घासायला लागली आहे का नाही. थर्माकोल पॅडिंग असते त्याच्या आतनं ही सगळं वायरिंग करून घेतलेलं आहे, आणि एवढं डोसक्याला ताव झाला आहे का नाही. ही जी क्लिप असती इथं आणि ही वायर मॅनेजमेंट करायसाठी जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आम्ही खेळायला लागलो या संग. तर ही आत्ता झाल्या. ह्या साईडचं एका पॅडिंग बसवलं आहे, तर बाकीची पण पॅडिंग बसवून घेतो. इथं स्पीकर एक दिसेल तुम्हाला. आता इथली लाईट वाढवलं पाहिजे. 1 मिनटं. इथं आतल्या कोपऱ्यात एक स्पीकर दिसेल तुम्हाला, इथं एक बसवला. इथलं पॅडिंग बसवायचं आहे अजून. ह्याचं पॅडिंग संपूर्ण बसवून घेतो आधी. वायरिंग मॅनेजमेंटनं घरचं डोकं फिरवलं. हे एक क्लॅम्प येतो, हे स्टिक केला जातो इथं असं हेल्मेटला. तुम्हाला जर डायरेक्ट हेल्मेटला स्टिक करायचं असेल, हे क्लॅम्प लावायचा जागा नसली हेल्मेटला, तर हे स्टिक केला जातो. पण हे क्लॅम्प नको म्हटलं मी, डायरेक्ट नट बोल्टातलाच फिट केला आहे. एकदम टाईट विषय झाला पाहिजे, त्यामुळे लेव्स फिट केला. तर बाकीची पॅडिंग बसवतो आणि तुम्हाला क्वालिटी दाखवतो तुमची. की माझ्या गोप्रोच्या वायरची काय लागल्या मागापासून आजूबाजूला इकडे, तिला मॅनेज केली पाहिजे. परत हे बाकीचं पॅडिंग वगैरे बसवून घेतो आधी. तर सगळं पॅडिंग बसवून झालेलं आहे, वायर बाहेर काढून झालेलं आहे. आता पहिल्यांदा आपला ब्रो आर्मर ह्याला जोडू, म्हणजे की हा उलटा धरला. हा ब्लो आर्मर ह्याच्यासोबत जोडू आणि चालू करू. हा असा इथं फिट झालेला आहे क्लॅम्पवर. अहो हेल्मेट कुठे निघाले. हां, ही असं काही दिसतं. हे ब्लूटूथ आर्मर ह्याच्यावरती बसला की असं काही हेल्मेट दिसतं. बघितलं, मी पण पहिल्यांदाच बघितलं. ओके,
तर ह्याला करू चालू, मधलं बटन लॉंग प्रेस. ओके, चालू झालेलं आहे. निळी लाईट झाकून चालू झालेलं आहे. ह्याचं मोबाईलच्या ब्लूटूथला जोडू. डन, पेअरिंग झालेलं आहे. पेअरिंग करण्यासाठी ब्लू आर्मरची जी ही 2 बटन आहेत साईडची, म्हणजे मागचं आणि पुढचं, तर ही 2 एक संघ एकदम दाबायला लागते. त्यावेळी पेअरिंग मोड ॲक्टिव्ह होतो. अलाव, त्यानंतर ब्लूटूथला आपलं नाव दाखवायला चालू करतं. ब्लूटूथ कनेक्शन झालेलं आहे, पण मगापासून विचार करत होतो आवाज काही ना गाण्याचा. तर अचानक आता लक्ष गेलं की ब्लूटूथ सोबतची वायरच जोडलेली नाही मी. अबे साले. तर ही वायर इथं बसवायची आहे आणि कंपनीने एक लय भारी एक सोय केलेली आहे. ह्या वायरीला बघा एक लॉक दिलेला आहे इथं. हे सेफ्टी लॉक आहे, म्हणजे आपली वायर अशी डायरेक्ट ओढली तर एकदम तुटून किंवा निष्ठून बाहेर येऊ नये म्हणून. तरी ही इथं ब्लूटूथच्या खालच्या साईडला जागा दिलेली आहे. मिनटं. तर ही वायर अशी बसली की हे लॉक आहे ते वरून दाबायचं, म्हणजे वायर लॉक होत्या ब्लूटूथ आर्मरसोबत. आणि ह्याच्यावरतीच लिहिलेलं आहे बघा, साऊंड बाय JBL. जबरदस्त. आणि बॉक्सवरती पण लिहिलं आहे बघा, प्राऊडली मेड बाय इंडिया. जबरदस्त ही एक गोष्ट आहे, पूर्णपणे भारतात तयार झाली. तर याच्यावरती गाणं वाजवू आणि कसं ऐकू येते ते दाखवतो तुम्हाला. म्युझिक प्ले झालेलं आहे आणि त्याची साऊंड क्वालिटी तुम्हाला दाखवतो. हे बघा, एकदम कडक आणि सुट्टा सुट्टा आवाज येतो. या JBLचं स्पीकर असल्यामुळे जबरदस्त क्वालिटी आहे. आणि ब्लो आर्मर पण क्वालिटीला जबरदस्तच आहे. साऊंड क्वालिटी मी पण थोडी ऐकली, वेगवेगळी गाणी आता ऐकू ह्याच्यावरती, पण मला तरी बेस्ट वाटला. आणि कनेक्टिव्हिटीसाठी पण बेस्ट आहे. फोन बिन आला तर टेन्शन नाही. तुम्हाला कसा वाटला ब्लो आर्मरचा इंटरकॉम डिव्हाइस ते मला नक्की सांगा. तर हा होता ब्लो आर्मर फिटिंगचा व्हिडिओ. नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.